प्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः। नित्यं सिद्धात्मने नमः। पान नंबर 30, गाथा नंबर 14। देह विभिन्नाओ नानमो जो परम पुनिये, परम समाई परिठियो पंडिव सोजी हवे। है देह से जो पृथक ज्ञानमयी कह परमात्मा, उत्कृष्ट समाधि परिस्थित अनुभवे अंतर आत्मा। आचार्य योगेंद्र देवीरची परमात्मा प्रकाश ग्रंथ। परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य व्यवहारण्याने जे कार्य परमात्मा अनंत सिद्ध अवस्थेला प्राप्त झालेले आहे, त्या अनंत सिद्धाच्या परमात्म्याचं स्वरूप सांगणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये आपला स्वतःचा कारण परमात्मा विद्यमान आहे, त्याचंही या ठिकाणी स्वरूप सांगतात। आणि जे जे परमात्मा अवस्थेला प्राप्त झाले त्यांनी सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याचं ध्यान करून अंतरात्मा अवस्थेला प्राप्त होऊन बहिरात्मा अवस्थेचा त्याग केला। अंतरात्मा होऊन मुनी दीक्षा धारण करून एक अंतर्मूर्त उपयोग आपल्या आत्म्यामध्ये स्थित करून कार्य परमात्मा बनले। जे कार्य परमात्मा बनण्याचा मार्ग आणि कार्य परमात्म्यासाठी आश्रय कोणाचा घ्यायचा, त्या कारण परमात्म्याचं स्वरूप आणि अंतरात्मा होण्याचा मार्ग या ठिकाणी आचार्य सांगत आहे। गाथा नंबर 14 शीर्षक आहे, आगे परम समाधि में स्थित देह से भिन्न ज्ञानमयी उपयोगमयी आत्मा को जो जानता है वो अंतरात्मा है, ऐसा कहते हैं। मात्र सांगतात परम समाधीमध्ये स्थित जे स्वतःच्या परमश्रेष्ठ ज्ञानस्वरूप आत्म्याला, जो आत्मा आहे या देहामध्ये स्थित आहे, अनुपचरित अत्यद्भुत व्यवहारण्याने आपला आत्मा प्रत्येकाचा आपल्या आपल्या देहामध्ये स्थित आहे, असं असताना सुद्धा परमशुद्ध निश्चयनयाने अभेद वृत्तीच्या अपेक्षेने तो आत्मा त्या शरीरापासून भिन्न आहे। माशा शरीरापासून शरीरामध्ये राहत असणारा आत्मा शरीरापासून भिन्न आहे आणि तो उपयोग लक्षणमय आहे। अशा उपयोग स्वरूप आत्म्याला उपयोगाच्या द्वारे जो जाणतो, विचार करतो, अनुभव करतो, तो जीव पर्यायामध्ये अंतरात्मा अवस्थेला प्राप्त होतो। मग अंतरात्मा प्राप्त होतो हे झालं साध्य, आणि उपयोगरूप आत्म्याला जाणतो हे झालं साधन। आणि जो जाणता जो म्हणजे जीव झाला पक्ष, जो आत्मा उपयोगरूप आत्म्याला जाणतो तो अंतरात्मा अवस्थेला प्राप्त होतो। म्हणजे आता काय की अनुमान वाक्य तयार केलं। मग त्यामध्ये साध्य अंतरात्मा अवस्थेला प्राप्त होतो। साध्य कसं आहे, विधिरूप आहे, अस्थिरूप आहे, सद्भारूप आहे, आणि हेतू ज्ञानमय रूपे आत्म्याला जाणतो, पण साधन पण विधिरूप आहे। पण विधी साधक विधी साध्यवाली अन्यथा अनुपत्ती लक्षणवाला सहचर हेतू सहचर का अंतरात्म्य अवस्थेची उत्पत्ती
आणि त्याच वेळेला उपयोगरूप आत्म्याला जाणणे याला म्हणतात सहचर हेतू. जसं इडलिंबू पिवळा आहे तर निमाणे तो रसवान आहे. मग काय झालं? इडलिंबूच आचरणे उदाहरणासाठी इडलिंबू घेतला, आपले कागदी लिंबू घेतले नाही तर काय, कागदी लिंबू घेतले नाही, इडलिंबू घेतला सहचरसाठी. कारण का, कधी उन्हाळ्याच्या वेळेला किंवा अन्य वेळेला हिरवे लिंबूसुद्धा रसवान असतात. हिरवा असून सुद्धा त्याच्यामध्ये रस असतो. पिवळा असतो तर त्याच्यामध्ये निमाणे रस असतोच. पण आचार्याने काय केलं, कागदी लिंबू न घेता इडलिंबूला उदाहरणासाठी न्यायदीपिकेत घेतलं. कारण कागदी लिंबू घेतला तर पिवळा असून पण रसवान आणि हिरवा असून पण रसवान आहे. तिथे दोषी अतिव्याप्ती, लक्षणे अलक्ष्य दोघांमध्ये लक्षण व्याप्त विपुल रसपणा. पण मग जिथे इडलिंबू पिवळा आहे तिथे निमाणे विपुल रस आहे, म्हणजे भरपूर रस आहे. याला म्हणायचं सहचर. पिवळेपणाच्या ठिकाणी विपुल रसपणा हे दोन्ही संगत एका वेळेला आहे. आंब्यामध्ये सुगंध आहे म्हणून तो निमाने गोड आहे. मग सुगंधीचा आणि गोडीचा कसा आहे, सहचर हेतू आहे. दोन्ही एका वेळेला त्या ठिकाणी असतात. टीका, जो परमात्मा को शरीर से भिन्न केवल ज्ञानमय जानता है, वही परम समाधि में परिस्थित पंडित अर्थात अंतरात्मा है. असमान जातीय पर्याय आहे. मनुष्य पर्याय कसे आहे, असमान जातीय विभाव द्रव्य व्यंजन पर्याय आहे. मग दोहोंचं क्षेत्र एक असताना दोहोंची लक्षणं भिन्न आहेत. म्हणून त्यातर काय सांगतात, प्रत्येक द्रव्याला प्रत्येक पदार्थाला भिन्न करण्यासाठी लक्षण आहे आणि लक्षणाच्या द्वारे पदार्थाला व्यावृत्त केलं जातं. मग इथे आपला आत्मा शरीर पण आहे, उद्गल द्रव्य भावकर्म आहे, नो कर्म आहे, कुटुंब परिवार धन धान्य वस्त्र आणि शरीर पण आहे. मग त्रिविध आत्मा असून भावकर्म द्रव्यकर्म नो कर्म या त्रिविध कर्मामध्ये आत्मा असून सुद्धा तो कसा आहे, या त्रिविध कर्मापासून भिन्न स्वरूपी आहे. हे त्याचं लक्षण कसं आहे, उपयोग मात्र त्याचं लक्षण आहे किंवा ज्ञान मात्र ज्याचं लक्षण आहे किंवा जाणणे मात्र ज्याचं लक्षण आहे, अशा आत्म्याला लक्ष्य करून जो पर्यायामध्ये अशा स्वतःच्या आत्म्याला जाणेल तो जीव निमाणे अंतरात्मा आहे. आणि त्याला त्याच्या म्हणतात पंडित. जे सम्यक दृष्टी जीवाला पंडित ही संज्ञा प्राप्त होते. मिथ्या दृष्टी आहे, शास्त्राचा भरपूर अभ्यास आहे, पण आत्म्याचा अनुभव नाही, तर त्याला लोकव्यवहाराने पंडित म्हटलं जाईल. पण मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने त्याला पंडित म्हटलं जाणार नाही. टीका, जो पुरुष परमात्मा को शरीर से भिन्न केवल ज्ञान से पूर्ण जानता है, परम समाधि में परिस्थित अंतरात्मा अर्थात विवेकी है. मग जो कोणी पुरुष आपल्या परमात्म्याला शरीरापासून भिन्न जाणतो, कसं जाणतो, केवल ज्ञान रूपाने पूर्ण जाणतो, मती रूपाने जाणत नाही, श्रुत ज्ञान रूपाने जाणत नाही, अवधी नाही, मन पर्याय नाही,
आणि केवल ज्ञान पर्याय रूपाने जाणत नाही. कारण मती श्रुत अवधी मन पर्याय केवल ज्ञान हे 5 पर्याय आहेत. आणि या 5 पर्यायामध्ये जो केवल जाणणे मात्र, ज्ञान मात्र स्वरूप एक आत्मा आहे, अशा केवल आत्म्याला जाणतो. केवल ज्ञान मात्र आत्म्याला जाणतो. मग केवल ज्ञान एक उपाधीने रहित जीवाचा स्वभाव आहे. आणि केवल ज्ञान पर्याय, पहिली पर्याय केवल ज्ञानाची उपाधीच्या अभावाने उत्पन्न झालेली आहे. आगम भाषेने उपाधीच्या अभावामध्ये पहिली केवल ज्ञान पर्यायाची उत्पत्ती झाली, जे ज्ञानावर्णीय वीर्यांतराय कर्माचा अभाव झाला असताना पहिली केवल ज्ञान पर्याय उत्पन्न झाली. म्हणून त्याला कथनचित उपाधीच्या अभावाची अपेक्षा सांगितली. आणि कथनचित ती केवल ज्ञान पर्याय स्वभावाने निरउपाधी स्वरूप आहे. कारण केवल ज्ञानाच्या पर्यायाला असहाय्य म्हणतात. केवल ज्ञानाची पर्याय असहाय्य आहे. एक, केवल ज्ञानाची पर्याय क्रम, करण आणि व्यवधानाने रहित आहे. मतीश्रुत ज्ञान क्रमाने जाणतं एक एक विषयाला. म्हणून केवल ज्ञानामध्ये क्रम नाही, म्हणून अक्रम आहे. करण, मतीश्रुत ज्ञानाला इंद्रियांची अपेक्षा आहे, करणांची अपेक्षा आहे. केवल ज्ञानाला कुणाची अपेक्षा नाही, म्हणून ते केवल ज्ञान कसं आहे, करणाने रहित आहे. इंद्रिय, मन, प्रकाश, देव, गुरु, शास्त्र, चष्मा आदीची त्याला आवश्यकता नाही. पण केवल ज्ञान कसं आहे, करणाने रहित आहे. व्यवधान, केवल ज्ञानाला जाणण्यासाठी कोणताही पदार्थ त्याला रोखू शकत नाही. व्यवधान म्हणजे अंतर, रोखू शकत नाही. मग एक एक नरक आहे, एकेका नरकामध्ये पटल आहेत आणि एकेका नरकामध्ये अंतर भरपूर आहे. मग एवढं अधोलोकामध्ये एवढ्या तळ आहे, तरीसुद्धा तिथे केवल ज्ञान त्या पदार्थाला जाऊन जाणतं. सर्वार्थ सिद्धीपर्यंत तिथे पदार्थ आहे, जीव आहे, त्याला केवल ज्ञान जाणतं. जी केवल ज्ञानाला जाणण्यासाठी 3 लोक 3 कालामध्ये कोणतेही पदार्थ त्याला बाधा करत नाही. म्हणून ती केवल ज्ञान पर्याय कशी आहे, स्वतःच्या कारणामुळे स्वतःच्या आत्म्यामधून उत्पन्न झाली. म्हणून ती कशी आहे ज्ञान पर्याय, पूर्ण केवल ज्ञान मात्र आहे. मग पर्यायामध्ये पूर्ण केवल ज्ञान पर्यायाची उत्पत्ती झाली. मग कारणामध्ये केवल ज्ञान मात्र स्वभाव आहे. म्हणून कार्यामध्ये 13व्या गुणस्थानामध्ये आगम भाषेच्या अपेक्षेने कर्माच्या अभावामध्ये केवल ज्ञानाची उत्पत्ती झाली. अध्यात्म भाषेच्या अपेक्षेने स्वतःच्या क्षणिक उपादानाच्या योग्यतेने ती केवल ज्ञान पर्यायाची उत्पत्ती झाली. तिसऱ्या अपेक्षेने त्रिकालवर्ती उपादान केवल ज्ञान स्वभाव होता, म्हणून पर्यायामध्ये केवल ज्ञानाची उत्पत्ती झालेली आहे. पण कारणानुविधायी कार्याने कारणाचे गुणधर्म कार्यामध्ये येतात. कदाचित कारणाचे गुणधर्म
कार्यामध्ये येणे किंवा असणे त्याला म्हणतात कार्याचा उपादान करता. कारण 100% आहे. कार्याचा करता निमित्त 0% आहे. मग जीवामध्ये केवळ ज्ञान स्वभाव कारण रूपाने होता, म्हणून तो पर्यायामध्ये कार्यरूपाने प्रगट झाला. पण कार्यामध्ये शक्ती आहे म्हणून कारणामध्ये शक्ती असल्यामुळे कार्यामध्ये प्रगट होते. मग तसे ते पूर्ण केवळ ज्ञान स्वभाव आपल्या आत्म्याचा स्वभाव आहे. अशा परिपूर्ण केवळ ज्ञानस्वरूप आत्म्याला जो लक्षणाच्या द्वारे भिन्न करून जाणतो तोच जीव पर्यायामध्ये काय होतो, अंतरात्मा अवस्थेला प्राप्त होतो. जे अंतरात्मा होण्याचा मार्ग सांगितला. अंतरात्मा होण्यासाठी कोणाचा ध्यान करायचं आहे त्या विषयाचं स्वरूप सांगितलं. आणि कोणाच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे ज्ञानस्वरूप आत्म्याला ज्ञानरूपाने जो जाणतो तो पर्यायामध्ये अंतरात्मा अवस्थेला प्राप्त होतो. पुढे यद्यपि अनुत्तरित असद्भुत व्यवहारने से अर्थात इस जीव को पर वस्तु का संबंध अनादिकाल का मिथ्या रूप होने से व्यवहारने की अपेक्षा आत्मा देहमय है. मग कोणतं सांगितलं? आपल्या 7 नंबर चार्टमध्ये झ मध्ये असद्भूत व्यवहारणे, त्या झ असद्भूत मधला जो ढ आहे त्या अनुत्तरित असद्भूत व्यवहारण्याने कसा आहे, आत्ता आपला प्रत्येकाचा आत्मा त्या शरीरामध्ये स्थित आहे. पर वस्तूचा संबंध आहे. केव्हापासून आहे? अनादिकालापासून. मग यासाठी आचरणी उमास्वामी आचरणी कोणतं सूत्र सांगितलं याच्यासाठी? आत्मा अनादिकालापासून शरीराचा संबंध व्यवहारणे अनुत्तरित असद्भूत व्यवहारणे आहे. कोणतं सूत्र सांगितलं? अनादि संबंधेच. मग हे अनादि संबंधीचंही सूत्र का सांगितलं? मग तिथे मतार्थाच्या अपेक्षेने अर्थ भिन्न होतो. मग सांगितलं की अन्य मतावलंबीमध्ये काय म्हणतात, आत्मा पहिले शुद्ध होता, मुक्त होता, नंतर त्याला कर्माचा बंध झाला आणि कर्माचा बंध होऊन तो परत अशुद्ध झाला. म्हणजे पूर्वी कारण रूपाने शुद्ध होता आणि नंतर पराचा संयोग आल्यामुळे कार्यामध्ये अशुद्ध झाला. होणार नाही. पण कारणामध्ये अशुद्धी असेल तर कार्यामध्ये कधी शुद्धी येणार नाही. आणि कारणामध्ये शुद्धी असेल तर कार्यामध्ये पराच्या अपेक्षेने अशुद्धी म्हटली गेली. मग त्यांनी आत्मा शुद्ध मानला, नंतर रागद्वेष करतो, नंतर संसारामध्ये येतो. मग ती त्याच्यासाठी आचरलं की अनादि संबंधेच या संसारामध्ये पहिल्या गुणस्थानापासून ते 14व्या गुणस्थानापर्यंत जेवढे जीव आहेत ते अनादि कालापासून शरीराने सहितच आहेत. मग ते अनादि संबंधे हे सूत्र किती शरीराच्या अपेक्षेने सांगितलेलं आहे? 5 शरीरे आहेत. तर त्या 5 शरीरापैकी कोणत्या शरीराच्या अपेक्षेने अनादि संबंधे हे सूत्र लिहिलेलं आहे? 1. कोणत्या नयाच्या अपेक्षेने आहे? मग अनादि संबंधे हे सूत्र कोणत्या शरीराच्या अपेक्षेने आहे? शरीर 5 शरीरापैकी कोणत्या शरीराच्या अपेक्षेने?
दोन शरीराच्या अपेक्षेने तैजेस आणि कारमाण शरीराच्या अपेक्षेने अनादी संबंधे हे सूत्र सांगितलं. औदारिक, वैक्रियक आणि आहारक या तीन शरीराच्या अपेक्षेने ते सूत्र का सांगितलं नाही आणि कारमान तैजेसच्या अपेक्षेने का सांगितलं? हां, विग्रहगतीमध्ये सुद्धा कारमान तैजेस शरीर असतं. मग तिथे अचानक सांगितलं औदारिक शरीर, वैक्रियक शरीर आणि आहारक शरीर या तीन शरीराची उत्कृष्ट स्थिती. वैक्रियक शरीराची उत्कृष्ट स्थिती किती आहे? 33 सागर. मग 33 सागरानंतर 7व्या नरकातला नारकी आणि सर्वार सिद्धीतले देव. 33 सागरानंतर ते शरीर का होतं? नष्ट होतं. ते आनंदी संबंध आहे का? साधी शांत आहे. सुरुवात झाली, नाश होतो. आणि औदारिक शरीराचं उत्कृष्ट स्थिती, औदारिक शरीराची उत्कृष्ट स्थिती किती आहे? 3 पल्य. औदारिक शरीराची उत्कृष्ट स्थिती 3 पल्य आहे. उत्कृष्ट भोगभूमीमधल्या जीवाचं शरीर कसं आहे? औदारिकच आहे. पण त्यांची आयु उत्कृष्ट 3 पल्य आहे. मग 3 पल्ल्यानंतर उत्कृष्ट भोगभूमीतला मनुष्य किंवा तिर्यंच दोन्हीही 3 पल्ल्यानंतर त्यांचंही शरीर नष्ट होतं. पण ते पण अनादी कालापासून नाही. आहारक शरीर उत्कृष्ट किती त्याचा काल आहे? अंतर्मुहूर्त. मग अंतर्मुहूर्तानंतर आहारक शरीर पण नष्ट होतं. मग हे 3 शरीरे ज्याला सुरुवात आहे त्याचा नियमाने अंत होतो. म्हणून हे 3 शरीराच्या अपेक्षेने ते सूत्र घेतलेलं नाही. कोणत्या अपेक्षेने? कारमान आणि तैजेस शरीर सांगितलं. मग पुढे कारमान शरीर जे आहे आणि तैजेस शरीर पण आहे. पण हे सुद्धा काही काळानंतर पूर्वीचे तैजेस आणि कारमान वर्गणात सगळे समाप्त होतात. पण दुसरे नवीन त्याला प्राप्त होतात. एक अपेक्षेने 5 शरीराचे कर्म परमाणू त्याचा ठरलेल्या काळानंतर समाप्त पण होऊन जातात. पण नंतर दुसरे प्राप्त केले जातात. म्हणून अनादी कालापासून या जीवाला कारमान आणि तैजेस शरीराचा संबंध आहे. म्हणून अनादी संबंधे हे सूत्र अनुत्तरित अर्थदूत वर्णांनी लिहिलं, व्यवहार नयाने सांगितलं. आणि त्याच वेळेला परमशुद्ध निश्चय नयाने अभेदवृत्तीच्या अपेक्षेने आत्म्यामध्ये शरीर नाहीच, नव्हतं, आहे आणि पुढे राहणार नाही. मग जीवाचं आत्म्याचे शरीर कोणचं आहे? चैतन्य ज्ञान मात्र एक शरीर आहे. उपयोग मात्र एक आत्म्याचं शरीर आहे. आणि ते कधी उत्पन्न झालं आणि नष्ट होत नाही. म्हणून अनादी संबंधे अनुत्तरित अर्थदूत वर्णने नयाच्या अपेक्षेने व्यवहारण्याने अर्थ लावा. निश्चय नयाने आत्मा अशरीरी आहे, शरीराने रहित आहे हे लावा. म्हणून तिथे असं म्हणे सूत्रलं संसारिणा मुक्ताश्च. का सांगितलं? संसारिणी मुक्त. मग संसारी आणि मुक्त
हे जीव सुद्धा काय केले, व्यवहार नयाने कथन केलेलं आहे. मग संसारी आणि मुक्त या दोन्ही अवस्थेमध्ये जीवाचा स्वभाव काय आहे. मग संसार आणि मोक्ष ही अवस्था आहे. मग संसार मोक्ष अवस्था हे कार्य आहे. आणि हे कार्य असताना संसार अवस्थेमधल्या जीवामध्ये मुक्त अवस्थेच्या जीवामध्ये उपयोग लक्षण आहे. म्हणून संसारी आणि मुक्त या दोन पर्यायाच्या द्वारे संसारी आणि मुक्त जीव दाखवायचा नाही. जो संसार अवस्थेमध्ये उपयोग लक्षणवाला जीव आहे तोच जीव मोक्ष अवस्थेमध्ये उपयोगवाला आहे. तसं धूर या साधनावरून अग्नीचा निर्णय केला जातो, तसं संसार आणि मुक्त या दोन जीवाच्या पर्यायाच्या द्वारे उपयोग लक्षणवाला जो जीवाचा त्रिकालवर्ती निश्चयाने स्वभाव आहे तो दाखवणं त्या तत्वसूत्रामध्ये मूळ प्रयोजन आहे. म्हणून त्याला की असं भूत वर्णने ही तुमच्यापाशी काय आहे, परसंबंध आहे, अनादिकालापासून आहे. पण मिथ्यारूप होण्याचे सम्यक नाही. कारण परद्रव्याचा व्यवहार की अपेक्षा आत्मा देहमय है. काय सांगितलं, आत्मा देहमय है. जे देहरूप सांगितलं का, जेवढं शरीराचं क्षेत्र आहे तेवढंच आत्म्याचं क्षेत्र आहे, देहमय नाही. 1 लिटर दुधामध्ये आपण पावशर पाणी पात्र धुवून त्याच्यामध्ये टाकलं, मग पाणी किती आहे, पाव लिटर. दूध किती आहे, 1 लिटर. मग पाव लिटर पाणी टाकल्यानंतर ते पाणी 1 लिटर दुधामध्ये मिसळतं का पाव लिटर दुधात मिसळतं? 1 लिटर दुधात मिसळतं. ते संपूर्ण. मग तसं आत्मा वर्तमानमध्ये प्रत्येकाचा आत्मा अनुत्तरित अर्थभूत वर्णने देहामध्ये राहतो. मग देहामध्ये राहिल्यामुळे त्याला देहमय म्हटलं गेलं, पण तो आत्मा कधी देहमय होत नाही. तो भी निश्चय नैकी अपेक्षा सर्वता देहादि से भिन्न है. मग शरीरामध्ये राहत असताना सुद्धा निश्चय नयाने जे वस्तूच्या त्रिकालवर्ती स्वभावाच्या अपेक्षेने तो आत्मा देहापासून भिन्न आहे. देहमय आहे का, देहामध्ये राहून देहापासून भिन्न आहे. तुम्ही होता ना माताजीपाशी होता, त्यांचा आत्मा देहामध्ये होता का नाही, होता. मग देहमय झालता का, नाही. आणि देह आत्मामय झाला होता का. मग दोहोंचं क्षेत्र एक होतं, पण दोहोंचं क्षेत्र एक असताना सुद्धा आत्मा त्या ठिकाणी उपयोग लक्षणाच्या द्वारे स्वतंत्र भिन्न होता आणि शरीर अउपयोगी स्वभावाच्या द्वारे तिथेही भिन्न होतं. जी दोघांचं क्षेत्र एक असताना दोन्हीही आपल्या आपल्या लक्षणाने भिन्न होते. ओल्या लाकडाचा अग्नी पेटला, अग्नीने धुराचं क्षेत्र एक आहे, पण तिथेही अग्नी आणि धूर भिन्न आहे, एकमेक कधीही होत नाहीत. मग तो आत्मा त्या देहातून जात असताना किती लोकांना दिसला, नाही दिसला. मग जाताना दिसला नाही तुम्हाला, मग या देहामध्ये आत्मा नाही तुम्ही कसं जाणलं. जाताना कुणाला दिसला नाही,
मग त्या देहामध्ये आता आत्मा जीव नाही हे तुम्ही कसं जाणलं? म्हणजे त्या त्या आता जी बॉडी आहे, शरीर आहे, त्याच्यामध्ये या शरीरामध्ये जीव नाही. कारण शरीरामध्ये जीव नाही, कारण स्वसंवेदनाचा अभाव आहे, उपयोगाचा अभाव आहे, जाणणे पाहण्या शक्तीचा अभाव आहे, सुख दुःखाच्या वेदनाचा अभाव आहे. त्यांना थोडे त्रास होत होता, जरा तुम्ही उचलत होता तर त्यांना सुख दुःख होत होतं, सावकाश आपण करत होतो. मग आता आत्मा निघून गेला, मग त्याला दोरीने बांधलं, घट्ट बांधलं, तिथे अग्नीमध्ये नेऊन जाळलं. मग तिथे स्वसंवेदन आहे का? नाही. मग याचाच अर्थ केला. म्हणून आचार्यांनी परिचामक सूत्रामध्ये जंगलामध्ये बसून जळणाऱ्या प्रेताला पाहून सूत्र लिहितात. दिले सूत्र, या समोरल्या प्रेतामध्ये, जळणाऱ्या प्रेतामध्ये जीव नाही. मग शरीर झालं पक्ष, जळणारं शरीर झालं पक्ष, त्याच्यामध्ये जीव नाही झालं साध्य. कारण तो सुख दुःखाचं वेदन करत नाही, जाणीव करत नाही, स्वच अनुभव नाही, उपयोग नाही, चेतना नाही. म्हणून तिथे आचार्य करतात समाधी शतकमध्ये, ज्याला पाहतो तो जाणत नाही, आणि जो जाणतो तो दिसत नाही. ज्याला आपण पाहतो ते पदार्थ जाणत नाही, आणि जो जाणतो तो दिसत नाही. पण जाणतो तो दिसत नाही. पण प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या स्वसंवेदनाच्या जरी त्याचा निर्णय होतो. मग जी वस्तू दिसत नाही म्हणून त्याचा अनुभव वेदन होत नाही, जाणत नाही असं नाही. मग तसंही ते सांगतात की तो आत्मा त्या ठिकाणी कसा आहे, शरीरापासून भिन्न केवळ ज्ञानमयी आहे. ऐसे निज शुद्ध आत्मा को वीतराग निर्विकल्प सहजानंद शुद्ध आत्मा की अनुभूति रूप परम समाधि में स्थित होता हुआ जानता है, वही विवेकी अंतरात्मा कहलाता है. मग का सांगितलं, अशा शरीरामध्ये स्थित असणाऱ्या जीवाला, निज शुद्ध आत्म्याला वीतराग निर्विकल्प समाधीच्या द्वारे काय करतो, त्याला जाणतो, अनुभव करतो, विचार करतो, तिथे स्थित राहतो. तोच कसा आहे, विवेकी अंतरात्मा म्हटला जातो. जसं हंस पक्षी आहे. मग हंस पक्षी काय करतो, त्याला जर आपण दूध पिण्यासाठी दिलं तर तो काय करतो, फक्त दूधच ग्रहण करतो, पाणी ग्रहण करत नाही. म्हणून त्याला काय म्हटलं, विवेकी. ज्याला स्व आणि पराचा विवेक म्हणजे भेद माहीत आहे. पण तिथे आत्म्याला काय म्हणतात, कधी हंसाची उपमा देतात आत्म्याला, अंतरात्म्या जीवाला. मग असा तो जीव काय करतो, चेतन उपयोगवाला मी एक शुद्ध जीव आहे असं अंतर्जल्प न करता, शब्दाचा वापर न करता ज्ञानाच्या जरी जाणतो, त्याच वेळेला तो अंतरात्मा अवस्थेला स्वयमेव प्राप्त झाला. कारण परमात्म्याचा ध्यान करणारा जीव अंतरात्मा अवस्थेला प्राप्त होतो. त्याला आर्यन भगवान काय म्हणतात, विवेकी अंतरात्मा अवस्थेला प्राप्त झालेला आहे. ये अंतरात्मा भी हेय है. म्हणून काय सांगितलं, पहिल्यांदा अंतरात्मा, बहिरात्मा, परमात्मा तिन्ही अवस्था जाणा.
तिन्ही अवस्था जाणण्यासाठी उपादेय आहे. प्राप्त करण्यासाठी अंतरात्मा उपादेय आहे. बहिरात्मा हेय आहे. आणि अंतरात्मामध्ये राहून परमात्मा अवस्था पर्यायामध्ये प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. आणि परमात्मा अवस्था पण हेय आहे. मग जी परमात्मा अवस्था ज्या कारण परमात्म्याच्या आधारे प्रगट होते, तो कारण परमात्माच आम्हाला ध्यान करण्यासाठी उपादेय आहे. इथे अंतरात्मा होऊन सुद्धा कसं आहे, ते हेय आहे. पहिले बहिरात्मा हे होता, अंतरात्माचा झाला, तर अंतरात्मा सुद्धा हेय आहे. कोणी मग आम्ही अंतरात्मा हेय आहे, मग आम्ही अंतरात्मा हे करून बहिरात्मा परत होतो. हे आता तिथे कशाला राहायचं आहे? मग आचार्य म्हणतात की अंतरात्मा ही एक अवस्था आहे, पर्याय आहे, आणि ती तुला शाश्वत ध्यानासाठी आश्रय करण्यासाठी उपयोगी नाही. म्हणून तो अंतरात्मा अवस्था सुद्धा हेय आहे. कारण ज्याला सुरुवात होते त्याचा नियमाने अंत होतो. म्हणून अंतरात्मा सुद्धा काय करतो, हेय जान. तथा जो वह परमात्मा कहा गया है वही साक्षात उपादेय है. जो परमात्मा कारण परमात्मा है तो साक्षात उपादेय है. वह परमात्मा भी सर्वथा आराधना करने योग्य है. बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा अवस्थामध्ये द्रव्यानी ज्ञानादी अनंत गुणांनी युक्त जो आपला कारण परमात्मा आहे, तोच कसा आहे, सर्वथा आराधना करण्यायोग्य आहे. दर्शन आराधना, ज्ञान आराधना, चारित्र आणि तप आराधना या 4 प्रकारच्या आराधना करण्यायोग्य, प्रत्येकाला आपल्या आपल्या शरीरामध्ये असणारा आपला शुद्ध आत्माचं आराधनाचा ते ध्यान करण्यासाठी उपयोगी आहे, अनुभव करण्यासाठी उपयोगी आहे, पर्यायामध्ये परमात्मा अवस्था प्राप्त करण्यासाठी उपयोगी आहे. आणि परमात्मा अवस्था प्राप्त झाल्यानंतर ती परमात्मा अवस्था टिकून राहण्यासाठी तो आपला कारण परमात्माच उपादेय आहे. हे असं जाणून घ्या. मग या 14 नंबर गाथेत का सांगितलं, भावार्थ बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा अवस्था तिन्ही जाणून अंतरात्मा व्हा. अंतरात्मातून पर्याय परमात्मा बनण्याचं लक्ष ठेवा. आणि तो परमात्मा सुद्धा कार्य परमात्मा कारण परमात्म्याच्या आश्रयाने प्रगट होतो. आणि असा कारण परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये सुस्थित, पूर्ण द्रव्यकर्म भावकर्म नो कर्माने रहित, परिपूर्ण शुद्ध आहे. त्याला कोणी अशुद्ध करू शकत नाही, तो अशुद्ध होऊ शकत नाही. असा मी परमात्मा आत्ता वर्तमानमध्ये शुद्ध आहे असं जो जाणून श्रद्धा करेल तोच जीव भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती होते. आणि फक्त जाणेल, श्रद्धा करेल, चिंतन मनन ध्यान करणार नाही, तर त्या जीवाच्या भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती होऊ शकत नाही. जे संसार अवस्थेमध्ये मोक्षाचा निर्णय करा, अशुद्धीमध्ये शुद्धीचा निर्णय करा, तर त्या शुद्ध अवस्थेला, मोक्ष अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. विभावामध्ये स्वभावाचा निर्णय करा, तरच अंतरात्मा होऊन परमात्मा होतो. तर अनादिकालापासून विभावाला स्वभाव मानून, पर्यायाला द्रव्याचा स्वभाव मानून आजपर्यंत संसारामध्ये मी माझ्या स्वतःच्या परिणामाच्या द्वारे मी संसारामध्ये बहिरात्मा राहिलेलो आहे. मला अन्य दुसरा कोणीही बहिरात्मा अवस्थेमध्ये ठेवलं नाही.
कोणी मला अंतरात्मा करणार नाही आणि कोणी मला परमात्मा ही अवस्थेला प्राप्त करून देणार नाही. माझ्या स्वतःच्या सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, सम्यक रत्नत्रय पर्यायाच्याद्वारे मी अंतरात्मा होणार आहे आणि मिथ्या रत्नत्रयाच्या द्वारे मी बहिरात्मा राहणार आहे. म्हणजे आपल्याला अंतरात्मा परमात्मा करणारा कोणी ईश्वर नाही, कर्म नाही, द्रव्य कर्म, आपल्या स्वतःचेच भाव कर्म आपल्याला संसारात भटकत आहेत आणि आपल्या स्वतःच्या निर्मल भाव कर्माच्याद्वारे आपण अंतरात्मा अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. अंतरात्मा होण्याचा मार्ग आचरणी या 14 गुणस्थानामध्ये 14 गाथेमध्ये दाखवून दिला. तर पुढे गाथा नंबर 15. अप्पालद्दौ नाणमौ कम्म विमुक्ते जेण मेल्लविसयल विदौ परसो परमुनी म्हणेन हो सर्व कर्म विमुक्त जो बस ज्ञानमय निज आत्मा पा सर्व परत्यागी तो मानवे परमात्मा. आचार्य आगे सब परद्रव्य को छोड़कर कर्म रहित होकर जिसने केवल ज्ञान में अपना स्वरूप पा लिया है वही परमात्मा है, ऐसा कहते हैं. मग कुठे आलं तर अशुद्ध निश्चय नयामध्ये जो ड कॉलम आहे, अशुद्ध निश्चय नयाच्या ड अपेक्षेने ज्यांना पर्यायामध्ये परमात्मा अवस्था प्राप्त झालेली आहे, द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म, या सर्वाचा ज्यांच्यामध्ये अत्यंत अभाव स्वभाव प्राप्त झाला आहे पर्यायामध्ये, ते पर्यायाला प्राप्त झालेले आहेत, त्याला तू काय कर, शुद्ध मनाने परमात्मा जाण, त्या कार्य परमात्म्याला सांगतात. मग संपूर्ण कर्माचा नाश केलेला आहे. मग इकडे काय सांगणार, आगम भाषेच्या अपेक्षेने जीव स्वयमेव आपल्या परिणामाच्या द्वारे कर्म बांधलेला होता आणि जीवच आपल्या स्वतःच्या परिणामाच्या द्वारे कर्म नष्ट करतो. लोहचुंबक आहे आणि लोहचुंबकाच्या जवळ टाचण्या सुया ठेवल्या तर लोहचुंबक त्या टाचण्याला ओढून घेतो का टाचण्या तिकडे जातात? मग लोहचुंबक टाचण्याला ओढून घेतात. मग लोहचुंबकाच्या ठिकाणी जीवाचे रागद्वेष परिणामाने सहित अशुद्ध जीव, तो अशुद्ध जीव रागद्वेष रूप परिणमन करतो, तेव्हा कर्म त्याच्याकडे येतात. आणि कधी समयसारमध्ये काय सांगणार, करता कर्म अधिकारमध्ये लोहचुंबक आहे, इथे टाचण्या आहेत, तिथे खडे आहेत, दोंडे आहेत, मोती आहेत. मग कोण ओढतंय? लोहचुंबकाने ओढलं का? मग टाचण्या काय झालं, ओढून गेल्या स्वयमेव. मग एकच उदाहरण तुम्हाला दोन्हीकडून दाखवा शकता. मग जर लोहचुंबक त्याला ओढतं, मग टाचण्याला जसं त्यांनी ओढले, मोती आहेत, वीटचा तुकडा आहे, अन्य वस्तू सोनं आहे, त्याला ओढून घेतं का? का? मग टाचण्या काय गेला, लोहचुंबकाने टाचणीला ओढलं नाही. टाचण्याचं स्वयं आपल्या क्षेत्रातून लोहचुंबकाकडे गेल्या. दोन्ही आहे. मग इथे सांगणार
लोह चुंबकाच्या ठिकाणी जीव राग द्वेषादी परिणामाने सहित जीव घेतला आणि त्यावेळेला जीवानेच कर्म ओढून घेतले. म्हणून जीव कर्माला बांधणार आहे, आश्रव करणार आहे. पण जीवानेच कर्म बांधले आणि तोच जीव आपल्या स्वतःच्या ज्ञानस्वरूप आत्म्यामध्ये स्थित राहतो. तेव्हा त्याच जीवाने कर्म नष्ट केले. कोण म्हणणार, ज्यांनी कर्म बांधले होते ज्या विवाह परिणामाच्या घरे, त्याच जीवाच्या स्वभावाच्या परिणामाच्या घरे त्याच जीवाने कर्म नष्ट केलेले आहेत. अन्य दुसऱ्या जीवाने नाश केलेले नाही. आणि पुढे अध्यात्म ग्रंथ काय सांगणार, जीवाने कर्म बांधलेच नव्हते पण जीवाने कर्म नष्ट केले नाही. कारण जीव आपल्या दुसऱ्या शुक्ल ध्यानाच्या परिणामाचा करता, तोच जीव चौथ्या शुक्ल ध्यानाच्या परिणामाचा करता आणि तोच जीव आपल्या परिणामाचाही करता आहे. आणि तोच जीव कर्माच्या नाशाचाही करता आहे. उद्गलाचाही कर्माला नाश करतो असं मानलं तर चुकीचं आहे अध्यात्म ग्रंथामध्ये. कारण का, कर्म स्वयमेव आले होते, जे स्वतः आले होते ते स्वतः गेले. त्यावेळी जर आपल्याला गेलता का नाही, माताजीने बोलवलं होतं का त्या गावाच्या लोकांनी बोलवलं होतं? आपण गेलो. मग कोण आलं? आपण आलो का ते लोक आले? का बरं? मग जो जातो तोच परत येतो. मग कर्म गेलते आणि ते कर्मच काय झाले, निघून गेले. म्हणून मी कर्माला नष्ट करणारा पण नाही, कर्माला आणणारा पण नाही, बांधणारा पण नाही. कर्म येत असताना, कर्म राहिले असताना, कर्म जात असताना या प्रत्येक वेळेला जो जाणत होतो, ज्ञान मात्र जो एक स्वभाव होता, तोच मी तेवढा एक जीव आहे. जर का म्हणजे मग एक द्रव्य दोन द्रव्याचा करता मानावा लागेल. तुम्ही मेथीची भाजी आणली, पेंडी सोडली आणि याचं पसरून ठेवता, काय करता तळाल तुम्ही? एक एक काडी घेता आणि एक एक काडी घेऊन काय करता, वरनं सोलता ना एक एक पानं. कुठनं सोलता? पानं सोलताना एक काडीचे पानं आहेत, वरनं काढता का खालनं काढता का मधनं काढता? खालून घेता. सगळे घेता का नाही पानं त्याचे? काय फक्त खालचे काही थोडे घेता, वरचे सगळे का घेत नाही? मग जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही तोडून काढले, जे वरती राहिले ते तुम्ही न तोडल्यामुळे राहिले का? तुम्ही तोडलं नाही, पण वरची पानं राहिले आणि तुम्ही तोडल्यामुळे खालची पानं तुटले, असं आहे का? नाही. व्यवहारण्याने म्हणणार, जेवढे तुम्ही पानं तोडले तेवढे तुम्ही तोडलेली पानं तुम्ही तोडले आणि वरचे तोडले नाही तसेच ठेवले. मग ते राहिले कुणामुळे? तुम्ही न तोडल्यामुळे. नाही खालचे तुटले का? तुम्ही तोडल्यामुळे नाही. तुम्ही तुमचे तोडण्याचे भाव तुमच्या आत्म्यात झाले की तर पानामध्ये झाले? आत्म्यामध्ये. तुम्ही गेलो का तिथं? नाही. भाव जीवामध्ये झाले पण क्रिया हाताच्या द्वारे झाली.
मग हाताचं कार्य योग आहे. हाताचं कार्य योग. मनामध्ये विचार आला ते पान तोडायचं आहे. वचनाने सांगितलं बाबा हे पान तोडा, वरचे तोडू नका. आणि कायेच्या द्वारे एक पान तोडले. मग योगाच्या द्वारे कार्य पान तोडण्याचं झालं. शरीरामध्ये क्रिया, उपयोगाची परिणती आत झाली, बाहेर नाही. आणि तुटण्याची क्रिया त्या फांट्यापासून पानाची झाली. मग तुम्ही तुमच्यामध्ये तुमचे परिणाम केला का त्या पानामध्ये तुम्ही काम केलं? आपला उपयोग आपल्यामध्येच झाला. पण त्यावेळेला आपण तिथे निमित्त पडलो. म्हणून तिथे आचार्य सांगतात की ज्याने कर्म बांधले होते त्यांनी सर्व कर्म नष्ट केले, सोडून दिले आणि ते परमात्मा अवस्थेला प्राप्त केले. प्राप्त किया है. परमात्मा अवस्था प्राप्त केलं म्हटलं तर पर्यायामध्ये तिथे दाखवलेलं आहे. मग असे ते शुद्ध मनाने ते परमात्मा आहेत असं तुम्ही जाणा. परमात्मा दोन आहेत, एक सकल परमात्मा आणि एक निकल परमात्मा. सकल परमात्मा, स म्हणजे सहित, कल म्हणजे शरीर. शरीराने सहित आहे तरी परमात्मा आहे. आणि शरीराने रहित आहे तर ते सिद्ध परमात्मा, निकल परमात्मा. मग असे सकल आणि निकल परमात्मा दोन्ही आहेत. त्यांना तुम्ही शुद्ध मनाने, मन शब्दाचा अर्थ ज्ञानाने, त्यांना तुम्ही परमात्मा जाणा. ते अशुद्ध निश्चय नाही, पूर्ण शुद्ध नाही, ते सिद्ध आर्यन परमात्मा, ते पूर्ण परमात्मा अवस्थेला प्राप्त आहेत. ते 13व्या गुणस्थानावरती असतात, 14व्या गुणस्थानावरती असतात आणि गुणस्थानाच्या अतीत असतात. मग तेच परमात्मा असतात. स्वर्गामध्ये परमात्मा असत नाही. कार्य परमात्मा स्वर्गामध्ये असत नाही. आणि अन्य सर्व ठिकाणी स्वर्गामध्ये परमात्मा असतात. ब्रह्मा विष्णू महेश कुठे आहेत? सगळे स्वर्गात आहेत नाही, ते परमात्मा आहेत की नाही. एक तर सकल परमात्मा मनुष्य गतीमध्ये असेल, निकल परमात्मा असेल तर सिद्धामध्ये असेल. पण सकल परमात्मा आहे, शरीर सहित आहे, 3 लोकाला जाणतो आणि स्वर्गात असं कधी होणार नाही. सकल परमात्मा असेल, 3 लोकातील सर्व पदार्थाला जाणणारा असेल, तो मनुष्य गतीतला जीव असेल आणि मनुष्य गतीमध्येच असेल. स्वर्गामध्ये द्वादशांगाचे पाठी असतील. चौधरीमध्ये द्वादशांगाचा पाठी आहे. सर्वार सिद्धीतले देव द्वादशांगाचे पाठी आहे. लौकांतिक देव द्वादशांगाचे पाठी आहे. मग द्वादशांगाचे पाठी स्वर्गामध्ये मनुष्य गतीमध्ये भेटतील. पण केवळ ज्ञानी परमात्मा मनुष्य गतीतच प्राप्त होऊ शकतो. देवगतीमध्ये परमात्मा अवस्थेला प्राप्त होता येत नाही. कारण देवगतीमध्ये संयम धारण करता येत नाही. ध्यान एक अंतर्मूर्त तिथे उपयोग टिकत नाही. आणि देव 4थ्या गुणस्थानाच्या पुढे नसतात. मग 4थ्या गुणस्थानावरती जीव कधी परमात्मा अवस्थेला पर्यायामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून इथे मतार्थाच्या अपेक्षेने घेतो तेव्हा तिथे सांगणार मनुष्य गतीमध्येच परमात्मा, सकल परमात्मा असतात. आणि 4ही गतीच्या अभावात निकल परमात्मा सिद्धालयामध्येच असतात, मध्य लोकामध्ये असत नाही. सकल परमात्मा ऊर्ध्व लोकात नसतात आणि निकल परमात्मा अधोलोकात नसतात. या पद्धतीने पर्याय दृष्टीने तुम्ही हे स्वरूप जाणा, या ठिकाणी आचार्य आपल्याला सांगतात. ओम.
बरं, आता उद्याच्याला 10 तारीख आहे. तर वीरसागर महाराजांचा उद्याच्याला संलेखनाचा 10 तारखेचा दिवस आहे. तर आपल्याला उद्याच्याला या ठिकाणी महाराजांची पूजा उद्या घेणार आहे आपण. आणि त्याच्यानंतर मग राहिलेल्या वेळेत आपण स्वाध्याय सगळेजण 8 वाजता स्वाध्याय पूजेसाठी सगळेजण हजर राहा. हो. एक विशुद्ध ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वयं परिपूर्ण स्वरूप आहे. नित्य केवल ज्ञान मात्र शुद्ध स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. स्वाधीन स्वतंत्र आहे. पंचम गती प्राप्त शुद्ध स्वरूप आहे. शांती शांती शांती. विसर्जन. नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवतावनं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवतावनं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवतावनं. ओम. विसर्जन. मी दंड 15 तारखेला याच्या त्यांनी प्रशांत मोरेकडे नाव द्यावे. ओम.